यानंतरची बातमी देखील राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची। रामरक्षावरून राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय। अशातच रामरक्षा रामदास कदमांच्या बापानं लिहिली आहे का, असा घणाघात मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलाय। रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का बघ? काही बोलता? ज्या रामाला असं पकडून नेलं त्या रामाच्या बदेत डल्ले मारतायत आणि त्या डल्ल्यांवर बाबा आता राम आमचं रक्षण करतो, आता बाबा आमच्यावर वेळ आली रामाचं रक्षण करण्याची, काय आहे त्याच्यावर बोला। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।